तुम्हाला काय तुमची भूमिका आहे? यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे, कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते. म्हणजे ही लाजिरवाणी बाब आहे. असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे. आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हाणायचा डायरेक्ट त्या हाताने सोडायचं. काय नाही होत, महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालत, हाणायचं. कारण हे जिजाऊंवरती शिंतोडे उडवतात काही वेळेस. हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडे उडवतात. हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडे उडवतात. कारण पाठीमागे काही प्रकार झाला होता. एकदा परळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजाऊंवरती घाणेरड्या भाषात बोललं होतं. तर छत्रपती संभाजीराजांना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना, तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता. इतकी घाण क्लिप होती. म्हणजे यांच्या नीत ही दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत, परंतु हे जाणून बुजून असं बोलतात. आता इथून पुढं हे बोलले ना, आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही. मग तो कलाकार असू, नाही तर सोलापूरकर असू, नाही तर बदनापूरकर असू, यांच्या अशा दांडक्याचे रट्टे दे ढोंगणावर यांना ठेवायचं नाही. आता हानी जायचं यांना कपाकप. आपल्याला बी मराठा बांधवांनो, हिंदू बांधवांना आपल्याला बी अस्मित आहे. हा, राजांविषयी कोणी बोलत असलं ना, आपल्या बापाला नाही बोलल्यावर आपण जर सहन करत नाहीत ना, आपल्या राजाला जर कोणी बोलत आता सहन नाही करायचं. वारी करायची वेळ आली तरी करायची, पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे. आता इथून पुढे त्याने ते माफी मागेल ना. त्याने आता मी काय बोललो बघा, माझा स्वभाव कसा आहे, मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडील लावतात. माझं असंच. इथून पुढे आता महाराजांना कोणी बोललं की आता मोहिमा सुरू करायला, त्यांच्यावर काही होतच नाही. पोलीस स्टेशनला गेलं, केस होत नाही, त्याला धरून आणत नाहीत, काय नाही. अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीनच नाही व्हायला पाहिजे 4-5 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर, अहिल्यादेवींवरती बोलल्यावर, अण्णाभाऊ साठेंवरती बोलल्यावर, जेवढे महापुरुष आहेत, जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते आमचं नाही घेतलं, जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला, कोणत्या धर्माचा बोलला नाही, जेलला टाकला गेला, जमीनच नाही झाली पाहिजे. असं काय तर पाहिजे. एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं. ते पोरग इतकं घाण बोललं, ती अवलाद कोणाची होती, वाड्या वगळीची. जिजाऊंवरती बोललं, जिजाऊंवरती 2-3 वर्षाची गोष्ट आहे मला वाटतं ती. कुणी उत्तर द्यायचं नाही. आम्ही एक नव्हतं, ठीक आहे, आता एक आहेत आम्ही. म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितेवर बोलणार? आम्ही तुमच्या देवावर बोलतो का? तुमच्या जातीला सुद्धा देव आहे, मग आम्ही बोलतो का? आम्हाला माहित नाही का तुमचे बी काय लफडे आहेत? मग राजांवरती बोललेलं आता सहन नाही करायचं इथून पुढं. मी तरी नाही करणार इथून पुढं. आता बोलला ना टिकून नाही झालं त्यांना. आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.